मी वारंवार सांगतोय 6 वाजता अंधार होतोय याची नोंद घ्या आणि आता वेळ लावू नका. पंच जरा सामना सुरू करा. ट्रॉम्बे संघ विशू कोळी इट्स अ लास्ट कॉल फॉर यू कारण पेनल्टी तुम्हाला येईल. सूरज परदेशी जुना जाणता अनुभव पुन्हा एकदा स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकला मात्र आशिष परदेशी वन ऑफ द क्लास खेळाडू. हा क्लास सूरजचा हा क्लास आशिषचा बहारदार राहील का की ट्रॉम्बे पाटील 11 ट्रॉम्बे संघ. ट्रॉम्बे जेव्हा पाहतो तेव्हा कोळी असंख्य जुनी मंडळी आम्ही पाहिली. जुना संघ त्यांचा पाहिला पण इथे पाटील 11 शरद कोळी यांचा संघ तो पाहिलाय. अकू टप्प्याचा बॉल दिशा दिली आहे. पहिल्याच बॉलला जागा हेरली स्क्वेअर लेगची आणि तिथे मात्र आला हा चौकार. ओके विशू कोळी आणि इशारे याचं एक चांगला संगनमत राहिलाय कायम. त्यांच्या इशाऱ्यांचीही भीती वाटते. फुल टॉस बॉल ना मी संधी सोडणार नाहीये. मी म्हटलं होतं की पूर्वार्धामध्ये काय झालंय याही पेक्षा उत्तरार्ध कसं सजवायचं आहे. माणसाचं आयुष्य पहिल्यांदा कसं गेलंय माहीत नसतं परंतु शेवटी का होईना समाजकार्य करत समाजाप्रती उपयोगी पडलात ना की सगळ्यांच्या लक्षात राहतं. तो लक्षात राहणारा हा फटका राहिलाय. पहिल्या बॉलवर चौकार स्क्वेअर लेग एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार घेतला आणि ते मात्र स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून उत्तुंग षटकार. सूरज अजूनही अस्ताला गेला नाहीये हा दाखवणारा फटका आहे सूरज परदेशीचा. अमित कोहली गोलंदाजीच्या मार्कवर आहे. इथे मात्र जागा सापडली नाहीये सूरज परदेशीला. तिसरा बॉल कव्हरच्या दिशेने टोलवला जरूर परंतु 30 यार्डामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. त्यानं मात्र उचलला फेकला. रन घेण्याची गुंजाईश अजिबात नाही. स्टेप आउट केलं. पहिल्यांदा पाहिलं निहाळलं की गोलंदाजी आपल्या अखतरीत येईल. स्लोवर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आहे. पहिल्या 2 बॉलला हेरलं. तिसरा बॉल न फसवलं पण चौथ्या बॉलवर अक्षरशः धावा लुटल्या. हा मात्र काऊकरांच्या डोक्यावरून स्टेप आउट करत ठोकलाय षटकार. एक 2-1 बॉल देऊन ठेवा. एक पंचांकडे चॉईस करून 2 बॉल देऊन ठेवत चला कारण ऑलरेडी उशीर झालाय. 2 बॉल चॉईस करून ठेवा. 2 बॉल द्या. एक पंचांकडे द्या आणि खेळायला द्या. कारण आपण इथं पाहिलं ना प्रवीण सर तर बॉल गेल्यावर कोणी हाणायलाच जात नाहीये. बॉलचं गोडाऊन आपल्याकडे असल्या प्रकारचं झालाय. पूर्वी एक बॉल बघायला 22 जण जायची सगळे जायचे परंतु आता मात्र 22 बॉल गेले तर एक जण जात नाही. बदललेली परिस्थिती त्याच्यामुळे बॉलांना ही किंमत राहिली नाही आणि बॉल ही पहिल्यासारखे राहिले नाहीत. एक्झॅक्टली सगळ्यांचे मिळून पैसे काढले जायचे आणि मग मात्र एक टेनिसचा बॉल घेऊन यायचा आणि जोपर्यंत 2 भाग त्याचे होत नाहीत त्या कवटीवरही खेळलेली मंडळी आहे. परंतु आता मात्र बॉल गेला तर गेला. धावती पिढी आहे. जेवढ्या लवकर उगवेल सूर्य तेवढ्यात लवकर मावलेल यातील मात्र शंका नाही आहे. पहिल्या 4 चेंडूंवर प्रभुत्व गाजवलंय अक्षरशः सूरजनं. मी अस्ताला जाणार नाहीये जोपर्यंत मी सगळ्या जगाला प्रकाशमान करत नाहीये. अफलातून इनिंग सजवली जातीये. सूर्य तळपलाय. सूर्य थोडासा डाऊन जरूर गेला आकाशातला परंतु या धावपट्टीवर उभा असलेला सूरज मात्र ही तळप दाखवली आहे. आणखीन एक षटकार मिडविकेटच्या सीमारेच्या बाहेर. दाखवलेले हे आसमान लक्षात राहतील. मी म्हटलं होतं अमित दादा 66 धावा जमवले जरूर
वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. आपण ज्या वेळेला गाफील राहतो ना, सफिशियंट धावा झालेत, आता आम्हाला प्रश्न नाही, ते गाफील राहणं क्रिकेटमध्ये टर्निंग पॉइंट ठरतं. सूरज परदेशी काय उबदार खेळ राहिलाय. आणखीन एक ब्लॉकवेल मधला हा बॉलवर आणखीन धावा येतील. एक्स्ट्रा कव्हरची सीमारेषा भेदली जाईल. कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र धावा खोऱ्यानं लुटल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये जणू काही लॉटरी लागावी अशा धावा आल्या आणि ज्या धावा शुभमने जमवल्या ते 26, त्याच 26 धावा पहिल्या षटकामध्ये सूरज परदेशीने वसूल केल्या आणि खऱ्या अर्थानं आता मात्र 66-67 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र प्रयत्नशील राहिलाय. वेल प्लेड. चतुर्षण लावायचं लगेच, अजिबात वेळ घ्यायचा नाहीये, कारण आपल्याकडे वेळ ही तसा कमीच आहे. 66 धावा बोर्डवर लागल्यावर त्या धावा तशा कमी नव्हत्याच मुळात, परंतु सूरज परदेशीला मिळालेले साधे सोपे बॉलला कन्व्हर्सेशन दाखवलं. सूरज परदेशीनं चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलाच नाही. 3 षटकार 2 चौकारासहित अप्रतिम आणि दर्जेदार शुभम पाटील ज्यानं 26 धावा लुटल्या होत्या, त्या 26 धावा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजांनी देऊन टाकल्या. ही ट्रॉम्बे एक्सप्रेस आता कामास येईल का? पहिल्या षटकामध्ये मात्र महागडा ठरलेला गोलंदाज अमित कोळी ज्यानं 26 धावा मोजलेत, पण ही ट्रॉम्बे एक्सप्रेस म्हणून ओळख राहिला शुभम पाटील कशा प्रकारची गोलंदाजी करेल. आशिष परदेश ऑन स्ट्राईक. राईट आर्म राऊंड द विकेट. ट्रॉम्बे एक्सप्रेस उगाच नाही म्हटली जात, त्यानं पहिला बॉल दाखवला. पहिलं षटक मात्र नक्कीच खूप महागडं ठरलं. 26 धावा ते लुटल्या गेल्या. शुभम पाटीलच्या हातामध्ये बॉल. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करतोय. 67 धावांचा पाठलाग करायचे. 26 बनलेत. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. दिनू चेंडूपर्यंत पोहोचेल. तत्पूर्वी मात्र 1 रन्स कंप्लीट करत आपलं खातंही खोललं जाईल. आणि पुन्हा एकदा मॅच म्हटला की समोसेवाले आमच्या असतात. ते कोणत्याही टुर्नामेंटमध्ये या वेळेला समोसे घेऊन येतात. छोटा समोसा बडा धमाका. पण इथे मात्र क्रिकेटमध्ये उत्तम धमाका राहिलाय. सूरज परदेशीनं बहारदार खेळ दाखवला. आपल्याच प्रकारची गोलंदाजी सापडली. आपल्याला जी हवी आहे अशा गोलंदाजीवर प्रहार झाले. हे षटक राहील निर्णायक. 31 धावा धाबाकडे लागल्या. 7 बॉलमध्ये 30 धावा. सूरज परदेशी खेळतोय. ही इनिंग सूरज परदेशीला कंटिन्यू करावी लागणार आहे. हे षटक खेळून काढत पुढच्या षटकाची वाट पाहत मात्र वाट लावावी लागणार आहे. परंतु ट्रॉम्बे संघाला या शुभम पाटीलला मात्र चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवावं लागणार आहे. चांगली रणनीती चांगली आहे. सूरज परदेशी रणनीती अफलातून राहिली आहे. खेळून काढणं गरजेचं होतं आणि तशाच प्रकारचा समजुतीचा खेळ राहिला आहे, तो म्हणजे सूरज परदेशीचा. हे षटक आशिषनं आपल्या अंगावर घ्यावा अशी रणनीती राहील. एका बाजूला मात्र सूरजनं अप्रतिम खेळ दाखवत एक चौकार घेतला. त्यानंतर मात्र सिंगल रन्स घेत शुभम जी ट्रॉम्बेची एक्सप्रेस ओळखली जाते त्याच्यावर मात्र 1 रन्स घेत समजुतीचा आणि अनुभवाचा खेळ काय असतोय दाखवलं. आशिष परदेश ऑन स्ट्राईक. धापळकर धावा 32. कनेक्शन नाहीये. लवकर खेळून गेलाय. बॉल मात्र हळुवारपणे विसावला. कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. या षटकातील अंतिम बॉलचा खेळ शिल्लक असेल. आतापर्यंत 32 धावा. या षटकामध्ये 6 धावा आतापर्यंत आलेत. सिंगल 2, 1 चौकार. या बॉलवर धावा किती येतील? 19 बॉल आणि 35 धावांची गरज. 19 बॉल आणि 35 धावा. शेवटच्या 2 षटकामध्ये आलेल्या 39 धावा त्या भिंगारी संघानं बहाल केल्या. सुंदर स्टॉप केला. मिड शॉट मिड विकेटला. 1 रन्स मात्र कंप्लीट केली आशिषनं आणि या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 7. 2 षटकांचा खेळ संपला. लावून घ्या प्लीज. आपल्याकडे वेळ तसाही फार कमी आहे. विशू गोळे जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत ठीक आहे, कारण एकदा ते इशारा करायला लागले की डायरेक्ट मग पेनल्टी देतात. त्याच्यामुळे विशू कोळी मग सांगितलं की तोंडाने कमी आणि इशाराने जास्त बोलणारा माणूस आहे. ही फौज पहा मैदानामध्ये आपण पाहतोय. 2, 4, 6, 8, 10 जणांची फौज आहे. यांची एक टीम 11.
यांची फौज आहे. फौज पहा, 10 जणांचे एकाने मात्र 11वा तिकडून आला आणि एक टीम यांची बनली आहे. कदाचित त्यांना ही खेळण्याची इच्छा असावी. पहिले 2 षटक आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा लागतात. तब्बल 33 धावा. 18 बॉल 34 धावांची गरज. आशिष परदेशी ऑन स्ट्राईक. आतापर्यंत फक्त स्टेपनीचं काम केलंय, परंतु त्याच्या मनगटामध्ये क्षमता आहे. अलॉंग दी कार्पेट फटके खूप छान खेळताना आशिषला पाहिलंय. अलॉंग दी कार्पेट खेळताना पाहिलं, परंतु कंट्रोल स्वतःवर कुठं राहिलाय. अलॉंग दी कार्पेट म्हणता म्हणता त्याला ही उचली आले, त्याने मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला आपला संघ सहकारी चांगला खेळत असताना त्याला साथ देत स्ट्राईक रोटेट ठेवत आपली विकेट कशी वाचवायची हा न्याय निवाडा न करता मात्र मीही चांगला खेळतो, मीही फटकेबाजी करू शकते मोहामध्ये अटकला आणि आशिष परदेशी मात्र फसला. फलंदाज क्रमांक 1 बाद. एक मोठी विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज दर्पण मडवी. सुधीर कोळीनं पहिल्या बॉलवर मिळवलेली विकेट. इथूनही ट्रॉम्बे संघ कमबॅक मिळू शकतो, कारण अजूनही धावा 34 उरलेत. 17 बॉल 34. प्रत्येक बॉलवर 2 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे प्रत्येक बॉलवर इथून जर जिंकायचा असेल तर दिनू आणि टीमला मात्र इथून प्रतिकार करावा लागेल. शुभमला माहिती आहे सामना कसा फिरवायचा, परंतु एका बाजूला मात्र उभा आहे सूरज. झेलचा प्रयास चांगला होता, जवळपास झेल कन्वर्ट करू शकला असता, परंतु शेवटच्या क्षणाला मनोधैर्य बदललं, मानसिकता बदलली. झेल होईल असं वाटत असताना झेल पर्यंत पोहोचला असताना मात्र हा झेल सुटला. हा मात्र एक चांगला बॉल, निर्णायक षटक हाताळतोय. मी तर म्हणेन सुधीर कोळीचा निर्णायक षटक. आशिष परदेशीनं केलेली चूक, मोठ्या फटक्याच्या मोहामध्ये अटकला आणि विनाकारण मात्र सूरज परदेशीवर ही प्रेशर क्रिएट केलाय. सामना तसा दूर नाहीये, पण ज्या प्रकारचा खेळ राहिलाय गोलंदाजीमध्ये पुनरागमन. आता मात्र हा बॉल लेफ्ट केलाय, पंच वळतील. इट्स अ वाईट बॉल कॉल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र येते. सूरज परदेशी पुन्हा एकदा. क्रिकेट आणि आयुष्य असंच असतं मित्रांनो. एक स्टेप्स पुढे गेलं की आणखीन संकट येतात, 3 स्टेप्स टाकलं की आणखीन संकट येतात. जोपर्यंत आपण निर्णय आणि फायनल जिंकत नाहीत ना तोपर्यंत थांबायचं नसतं. फुल टॉस बॉल, लोअर फुल टॉस. बॅटची कडा घेतल्या ते गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळेल. पहिल्या षटकामध्ये 26 धावा नंतर मात्र रोखून धरलं शुभमनं आणि आता मात्र खऱ्या अर्थानं इथे आणखीन सुधीर कोळेची चांगली गोलंदाजी राहिली. 4 बॉलमध्ये त्यांनी धावा दिल्या 30. 14 बॉल 31 धावांची गरज. बोर्डवर धावा लागलेत 36. दर्पणला कमालीची कामगिरी करावी लागेल. दर्पण मडवी कसा खेळ करणार. 1 बॉलमध्ये त्याने 1 केली आहे. सूरज परदेशीने 10 बॉलमध्ये 32 धावा. हेलिकॉप्टर बुडवण्याचा चांगला प्रयत्न राहिलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल गेला. सिंगल रन्स मात्र मिळतीये आणि 1 रन्सनं स्ट्राईक रोटेशन झालंय. इथे मात्र पाहतोय अजूनही 30 धावा. 13 बॉल 30 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा 26 येऊन सुद्धा आता मात्र प्रेशर क्रिएट केलाय शुभम पाटीलनं आणि इथे मात्र सुधीरनं. अनुभव का असावा, अनुभव कसा असावा, तो कसा युटिलाइज करायचा हा दाखवणारा खेळ शुभम तर राहिलाय. सिंगल रन्स. पुन्हा दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील का. दुसरी रन्स. फंबलिंग पाहतोय. फंबलिंग पाहिली आणि या बॉलवर मात्र धावा आल्या तब्बल 2.
आणि दुसऱ्या 12th मॅन जास्त बॉटल नेले आणि दुसऱ्याला दिलं तरी काही परिणाम होणार नाही. त्यामुळे जाताना जास्त घेऊन जा बॉटल. आपण असं नाही की आमच्याच खेळाडूंना पाणी द्यायचं आहे, माणसाने माणसाला पाणी पाजावं. चला लवकर चला. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज अजूनही उरली आहे. पहिल्या षटकामध्ये 26 आल्यानंतर मी तर म्हणेन की आशिष परदेशीला ही चूक भोवली आहे. अजूनही कुणाल नाईक या संघामध्ये बाकी आहे. सूरज परदेशीचा काय खेळ राहिला आहे, एकट्यानं कंबक मिळवून दिलाय. दर्पण मडवीवर ही जबाबदारी राहील. अजूनही खेळ दूर राहिलाय. 12-28 हे षटक शुभम हातलेल यातील मात्र शंका नाहीये. आणखीन एक निर्णायक षटक, दुसऱ्या क्रमांकाचं षटक ज्यावेळेला शिवम पाटील घेऊन आला तेव्हाही अमित दादांनी म्हटलं होतं की पहिल्या षटकामध्ये 26 आल्यानंतर हे निर्णायक षटक आहे. ते निर्णायक काही दिसलं आणि तिथूनच सामन्यानं कलाटणी घेतली. स्लोवर धावा आल्या पण अजूनही काही बिनसला नाहीये. आणखीन एक दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, पंच वळतील जरूर अप्पा आणि खऱ्या अर्थानं आत्माराम कोळी साहेब नो रिव्ह्यू. त्याच्यामुळे इथे मात्र इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची रन मात्र मिळते विंगारी संघाला, आनंद देऊन जाईल. कधी कधी अवांतर मिळलेल्या धावा माणसाला आनंद देऊन जातात, त्याच या धावा. कनेक्शन होणं गरजेचं आहे. सिंगल डबलचा प्रयत्न केला जाईल का, इथे मात्र थांबवलं जात आहे. रिस्क घ्यायची नाहीये सूरजला, कारण त्याला माहिती आहे स्वतःच्या विकेटचं बहुमूल्य. त्याचे विकेट्स किती महत्वाची आहे स्वतःला अवगत असायला हवी. सूरज अफलातून क्रिकेटचं मादक सौंदर्य बहाल झालंय. एक उत्कृष्ट चेंडूवर मात्र अफलातून फटका सजवला सूरज परदेशीनं, परंतु त्याही पेक्षा अफलातून क्षेत्ररक्षण राहिलं. दिनू कोळी याचं हमखास, दिनू पाटील याचं हमखास षटकार वाटणाऱ्या बॉलला मात्र सीमा रेषेच्या आत आपण स्क्रीनवर पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुंदर क्लिअरिटी सहित हा काय सेव्ह केलाय. या 6 धावा अफलातून जवळपास आणखीन एक डोकेभर उंच उडी मारली आणि या खेळाडूनं षटकार वाचवलाय. वाचलेल्या या 4 धावा नंतर मात्र संघाला उपयोगी होतील का, विनंती करतोय स्कीमर फॅमिलीचे सर्व आदरणीय अमितजी पाटील सर यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. स्कीमर फॅमिली मित्रांनो, कोरोना काळापासून आतापर्यंत प्रवास सुरू झाला. कोणालाही रक्तआस लागू द्या, या माणसाला फोन करा. हमखास रक्त पुरवणार हे आदर्श व्यक्तिमत्व. तू सेव खेळलाय परंतु मला माझा सामना वाचवायचा आहे, त्या नेक इराद्यानं मात्र फटकेबाजी केली जाते. एक अफलातून सेव दिनू पाटीलचा राहिलाय, पण पुढच्याच बॉलवर शुभम पाटीलवर मात्र सूरज मी म्हटलं होतं की अजून असताना गेलं नाहीये. जोपर्यंत सगळ्या संघाला प्रकाशमान करत नाही तोपर्यंत आम्ही पराभूत मानणारच नाहीये. अशा प्रकारचा खेळ राहिला आणि सूरजनं ठोकला हा षटकार. 9 बॉल 18 धावा. वैयक्तिक 42 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या 49. कमालीची कमिटमेंट, कमालीची कव्हर पॉइंटच्या मधून मात्र सीमारेषा चिरली जाईल का. फुटबॉलचा खेळ सुरू आहे परंतु या फुटबॉलनं बॉल कुठे उडवला, सीमारेषेच्या आत ते रिंगण आखलंय. रिंगणाच्या आत बॉल फेकायचा होता, चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आणि खऱ्या अर्थानं कर्तृत्व श्रेष्ठ केलं जात आहे. सूरज परदेशी बहरदार फलंदाजी करत आपल्या संघाला विजयाच्या सेमीफायनलला जातोय. जे षटक ज्यानं हाताळलं, ते षटक दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करत थोडासा शांतपणे खेळला त्याच शुभम पाटीलवर आता मात्र सूरज बरसलाय. 53 धावा वैयक्तिक 14 बॉल मध्ये 46 धावा सूरज परदेशीचा. पहिलं अर्धशतक येईल का या स्पर्धेमधलं. 49 वर सोहेल शेखनं मागच्या सामन्यात शेवट केला होता. 46 धावा सूरज परदेशीचा. पहिलं अर्धशतक येईल का, मोठ्या फटक्या सहित खेळ बहारदार केला जाईल का.
8 बॉल 14 धावांची गरज आहे. सामना एका हाती फिरवण्याची किमया आतापर्यंत दाखवली आहे ती म्हणजे सूरज परदेशीनं. शुभम या बॉलवर काय कमाल करेल का? बॅटची कडा. नशीब 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 नशीबवाल्याला तेवढंच मिळतं जेवढं कष्ट करणाऱ्यानं सोडून दिलेलं असतं. अमाप कष्ट राहिले या संपूर्ण इनिंग मध्ये सूरजचं आणि या कष्टालाच न्याय निवाडा म्हणून एक साधा सोपा झेल शॉट फाईन लेगला सुटला. 50 पासून दूर जरूर राहिला आतापर्यंत पण सुटलेला झेल बरोबर एक धाव ही बहाल झाली आणि सूरज परदेशीला जीवनदाणी. कदाचित हा झेल होता की हा सामना हे येणारी वेळ ठरवेल. परंतु आता मात्र 7 बॉल 13 धावांचं समीकरण. दर्पण ऑन स्ट्राईक. दर्पण ऑन स्ट्राईक. फायर दाखवलाय फायर. इट्स अ मायटी. माझा संघ सहकारी बरसत असताना मलाही बरसावं लागेल. प्रेशर होता. धावांचा अंतर दूर होता. ट्रॉम्बेच्या एक्सप्रेसला ब्रेकर लावला आणि या ब्रेक से ठोकला षटकार. धावपळकावर धावा लागल्या. तब्बल 60 धावा आणि येणारे चेंडू 6 जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 15 बॉल. सूरज परदेशी खेळतो 47 वरती. दर्पण मडवी 4 बॉल मध्ये 9 धावा. 50 कुणाची त्याही पेक्षा सामना कोण जिंकला हे सगळ्यात महत्वाचं राहील. कशा प्रकारचा खेळ. यस 60 धावा. 7 पाहिजे 7. 6 बॉल 7 धावा. दिनू पाटील या सामन्याला वाचवेल का की आपल्या अर्धशतका सहित या सामन्याला विजयी सलामी देईल? सूरज परदेशी कमालीची कमिटमेंट आपल्या संघाप्रती दाखवलाय. जुना जाणता अनुभव संघामध्ये का असावा हे दाखवणारा हा खेळ राहिलाय. आज काका या संघामध्ये नाहीये. आम्ही सदैव त्याला मिस जरूर करू पण इथे मात्र सूरज परदेशी जर 50 केली तर जगदीश परदेशी यांच्याकडून 500 रुपयाची कमाई तर केली आहे आणि सामना संपवलाय की काय जणू काय ठोकलाय. इथे मात्र सावकार बॅट वर करायची आहे. आपली 50 कंप्लीट केली. 16 बॉल्स मध्ये आजच्या दिवसामधला पहिला अर्धशतक. सूरज परदेशी ग्रेट इनिंग. 51 धावा 16